नमस्कार, मी सौरभ गोखले। फूड सफारीच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी आलोय मुंबईच्या माटुंगा परिसरात। सकाळपासून विचार करतोय की काहीतरी साऊथ इंडियन खायला मिळालं तर फार छान होईल। बघूया काय सापडतंय ते। या दादा, इडली हाउस कहाँ है? एक फुटपाथ पर सीधा जाओ, दूसरा बस स्टॉप। दूसरा राइट मान। ओके। साऊथ इंडियन फास्ट फूड म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती पहिली इडली। आता इडलीत किती प्रकार आहेत? मी खूप विचार केला तरी मला दोनच आठवले, पण इडल्यांमध्ये अनंत प्रकार आहेत वेगवेगळे। हे मला इथे आल्यावर कळलं। माटुंग्यातलं हे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे इडली हाऊस। इथे इडल्यांमध्ये विविध प्रकार मिळतात, अत्यंत सुंदर चविष्ट असे। चला बघूया खाऊन इडलीतले वेगवेगळे प्रकार। सतीश सर, फूड सफारीमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत। आपण येऊन पोहोचलो आता इडली हाऊसमध्ये आणि आता मला फार इंटरेस्ट वाटतोय जाणून घ्यायला की सतीश सर, मला असं कळलं की इथे इडलीमध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात, तर मला त्याच्याबद्दल जरा सांगा। विविध प्रकारच्या इडल्या आहेत आणि हे नुकतंच एक 10 वर्षापूर्वी सुरू झालंय। बरं, तुम्हाला मी दाखवतो जरा कृपया बघा। आता तुम्हाला व्हेरायटीज ऑफ इडली कशा प्रकारचे असतात हे कळवतो। केळीच्या पानाचं इडली, ओके, फणसाच्या पानाचं इडली, केवड्याच्या पानाची इडली, आणि हे सगळं करताना कडधान्याचं इडली, रव्याची इडली, तांदळाची इडली। हे व्हेरायटी बघता बघता तुम्हाला कळेल, खाता खाता कळेल की हे काय आहे। आता जर तुम्ही आमच्या साऊथला गेलात, इडली द्या म्हटलं की तो विचारणार, तर तिथे सांगावं लागतं राईस इडली लाव। अच्छा, ही मुंबईमध्ये फक्त इडली म्हणून ओळखली जाते ती ही इडली। आता राईस इडली नंतर येते तुम्ही ही रवा इडली। ओके, आता ही रवा इडली म्हणजे ह्याला मैसूर रवा म्हटलंय म्हणून पिवळ्या रंगाची आहे, नाहीतर अशाच रंगाची दुसरी असते ती रवा इडली। हे मैसूर रवामध्ये मैसूरमधनं गेल्यामुळे याच्यामध्ये सगळं रवाचंच इन्ग्रेडियंट्स आहेत। त्याच्यानंतर येते कांजीवरम इडली, ही पण पिवळी असते। ह्याच्यामध्ये रवा किंवा तांदूळ नसतं, कडधान्य असतं, डाळ असते, चणा डाळ, मुगा डाळ, हे डाळची असते। याच्यानंतर तुम्ही आलात तर हे फणसाच्या पानाची इडली आहे। असं जर बघितलं तर फणसाचं पान उघडून याच्यामध्ये ती इडली आहे, याच्या गोल असायची गरज नाही आहे। आता हे असं असताना अजून हे केवड्याच्या पानाची इडली आहे। हे जर तुम्ही बघितलं की ह्याच्यामध्ये पण अशी इडली आहे, हे बघा, याच्यामध्ये इडली आहे। आता ह्यानंतर ही काळा मिरी घालून पेपर इडली आहे आणि ही व्हेजिटेबल इडली आहे। ओके, एवढं सगळं केल्यानंतर उंडी म्हणून जे बनवली जातात, उंडी, ही पण इडलीच आहे, पण ह्याला बॉल करून ठेवतात आणि ह्याला फोडणी आधीच दिलेली असते। फोडणी देऊनच त्याच्यामध्ये जरा तिखटपणा येतो, हे प्लेन असतं ते तिखटपणा असतं। ह्याच्यानंतर व्हेरायटीमध्ये फणसाच्या सीझनमध्ये त्याला जॅकफ्रूट म्हणजे फणस, हे जॅकफ्रूटचं इडली आहे। हे वैशिष्ट्य हे मुंबईत आमच्याचकडे फक्त मिळते। हे वर्षातले 4 दिवस, पावसाळा सुरू झाला की संपलं, आंब्यासारखंच फणसाचा सीझन असतो त्यावेळेला। आता नुकतंच सुरू झालेलं आहे। आता एवढ्या इडली खाताना पण ह्याला सगळं कॉम्बिनेशन आहे। हे मळगापुडी लेके आता हे बघितलं तर हे याला सांबार नॉर्मल आहे, हे रसम आहे, रसम नंतर एक कढी आहे, कढी नंतर एक डाळ पण येते, ते अल्टरनेट करून ठेवतो। हे सगळं या चटणी बरोबर जातं। हे खोबऱ्याची चटणी आहे, व्हाईट इन कलर, ह्याच्यामध्ये आलं वगैरे घालत नाही, जैन लोकांसाठी आहे। याच्यात आलं घालून लाल कलर केलं जातं, लाल मिरची, हिरवी मिरची, आणि हे कोथिंबीर पाल्याची म्हणजे ग्रीन चटणी। एवढं केल्यावर मुळगापुडी इडली अजून एक व्हेरायटी आहे। हे बघा, ह्याला आपण म्हणतो ही इडली, ह्याला हे मुळगापुडी आहे आणि हे लिंबडापुडी आहे। ओके, हे मुळगापुडी आहे, हे लिंबडापुडी आहे। मुळगापुडी हे डाळीचं असतं, कडधान्याचं असतं, आणि हे खोबरं म्हणतो आपण, ड्राय खोबरं, त्याचं केलेलं असतं। आणि ह्याच्यामध्ये तेल घातल्याशिवाय याचं
स्वाद वाढत नाही हो. पण ह्याला खोबऱ्याचंच तेल घातलं पाहिजे बर आणि त्याशिवाय हे जे आहे हे तिल लावलं आहे हे अच्छा. ह्या डाळीचं आहे म्हणून ते तिल याच्याबरोबर हे जायला पाहिजे असे त्याचे आहेत सगळे व्हेरायटीला त्याच्याबरोबर लागणार Accompaniments आहेत त्या. आहे आता एवढं केल्यावर गावामध्ये एवढ्या याच्यामध्ये तुम्ही इडली करताना कमीत कमी 50-200 लोक घरी असतात हो मोठी फॅमिली असते बरोबर आहे. इडली उरलं तर काय करणार इडली उरलं तर आपण जे म्हणतो की त्याला साईड प्रॉडक्ट हा. साईड प्रॉडक्ट म्हणून ह्याला म्हणतात इडलीचा उपमा हे अच्छा. दुसऱ्या दिवशी हे इडलीचा आम्ही उपमा करतो दुसऱ्या अच्छा. दिवशी आणि वाया जाऊ त्याला फोडणी वाया जाऊ नये फोडणी देतो आणि त्याच्यावर जरा ड्रेसिंग करून देतो हे एवढे आमच्या इडलीचे सगळे प्रकार आहेत सध्या तरी जे समोर आहे त्याच्यावर आपण ताव मारूया आणि ती चव काय आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हे आमचं सीझनल आहे ओके फणसाची इडली Right. जर तुम्ही कोकणातले असाल या बाजूचे रत्नागिरी या बाजूला या लोकांना हे फार आवडतं बरं. लांबनं फोन करून येतात सीझन सुरू झालं का हो म्हणून का? आणि एकदा आले की 10-12 प्लेट घरी घेऊन जातात क्या हे बात आहे. कारण इथे कुठेच मिळत नाही पैसे देऊन पण त्याला तुम्हाला पण यात पैसे- फक्त फणस आहे का बाकी काही पण आहे? नाही फणस आणि गुळ आहे गुळ. अच्छा, ते grate करून. क्रिएट करून ते शिजवायला लागते आणि एकदा खाऊन बघा लोणीचं कट खाल्लं जरा गरम ठेवलं तर लोणी वितळेल म्हणून थंड करून तुमच्यासमोर ठेवलं आणि तर लोणी वितळल्यावर त्याचा एक ग्रेस आहे स्वर्गात गेल्यासारखं आहे. नाही इतकं. आपण कुठे इडली खाल्ली की आपल्याला एक माहीत असते की त्याला अशी स्वतःची टेस्ट अशी नसते सो त्याच्याबरोबर सांबार चटणी पण इथे मी ज्या इडल्या खातोय त्या प्रत्येक व्हरायटीला त्याची वेगळी एक चव आहे त्याच्यात काही वेगळे इन्ग्रेडियंट्स आहेत की ज्याच्यामुळे त्याला एक स्पेशली वेगळी चव आलेली आहे आणि हे माझ्यासाठी तर फार नवीन आहे आणि मला खात्री आहे तुमच्यासाठी नवीनच असणार आहे त्यामुळे चव अनुभवण्यासाठी तुम्हाला इथे यायला पाहिजे. याचं नाव आहे कांजीवरम आहे हे डाळीचं आहे हे रव्याचं आहे आता हे व्हेजिटेबल इडली आहे ह्याच्यामध्ये जैन लोक खात नाही पण एक काळा मिरीचं आहे अच्छा हे बघा याला आम्ही पेपर म्हणतो लोक म्हणतात पेपर आहे ते पेपर इडली आहे. पेपर इडली तिखटपणा खाल्ल्यावर जाणवतं अच्छा खाल्ल्यावर डोळे मिटल्यावर कळतं तिखट आहे पण खाताना एवढं नाही कळत ते केवड्याचं पान आहे पण या सगळ्या असं बघितलं की किती सॉफ्ट आहे असं इडलीचं बघितलं ना असं हलकं आहे बघा असं एकदम म्हणजे जड होत नाही इडली शुड बी फ्लफी इडली इफ इट इज परफेक्ट इट शुड बी फ्लफी जड होऊ नये पण व्हेजिटेबल ह्याच्यामध्ये हे जे इडली ही जड असते ही डाळ असते ही जड असते हे सगळे हलके असले पाहिजे सर मी असं ऐकलं की तुमच्याकडची फिल्टर कॉफी खूप फेमस आहे कॉफी जेव्हा पितो बरं. तेव्हा कॉफी शिजवत नाही कारण त्याचं फ्लेवर जातं कॉफी शिजवलं नाही तर मग कसं काय करतो तर उकळत्या पाण्यामध्ये कॉफी घालून त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यातनं वाफ निघू नये म्हणून खाली पोर्स करून फिल्टर करून एक एक थेंब पडत डिकॉक्शन तयार होतं Right. आणि त्या डिकॉक्शनमध्ये गरम हे दूध घालायचं अच्छा. कॉफी होते आता तुम्हाला मी कॉफी घेऊन जातो आणि ते देताना आधी नाही देताना ते मारून म्हणजे मार्के देव म्हणतात ना वर खाली करून देतात बिलीव्ह मी खऱ्या खुऱ्या अर्थाने तुम्ही जी कुठल्या कॉफी हाऊसमध्ये जाऊन कॉफी प्याल कॅपेचिनो म्हणा किंवा कुठलीही म्हणा ज्या बाहेरच्या देशात प्रसिद्ध असलेले कॉफीचे प्रकार आहेत त्याच्यापेक्षा फिल्टर कॉफीची मजा ही काहीतरी वेगळी आहे आणि ती करायला शिकलं पाहिजे पण ती अस्सल कुठे मिळत असेल तर इडली हाऊसमध्ये सो तुम्हाला जेन्युइन चांगली फिल्टर कॉफी प्यायची असेल एकदम रिफ्रेशिंग अशी इथे नक्की या.
सतीश सर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि आल्याबद्दल. उत्तम इडल्यांबद्दल खूप खूप धन्यवाद. आल्याबद्दल. आमच्याकडून पुन्हा एकदा फूड सफारीच्या टीमकडून आणि झी 24 तास म्हणून एक छोटंसं गिफ्ट. हा निर्लेपचा मल्टी स्नॅक मेकर. थँक्यू आभारी आहे. थँक्यू सर. येतो. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.